जियाना चालली स्कूलमध्ये, त्याच्या आधी खाते खा खा ना. कुठे चाललो आपण? स्कूल. बाय बाय. चला आता घरचे सगळे कामं झालेले आहेत, फक्त टिफिन प्रणवचा पॅक करायचं आहे आणि प्रणव जियानाला स्कूलमध्ये ड्रॉप करून येतोय. तोपर्यंत मी प्रणवचा टिफिन पॅक करून ठेवेल. आणि आज मी खूप स्पेशल भाजी बनवली आहे. आज मी बनवलं आहे कॉर्नची भाजी आणि याची रेसिपी ऑलरेडी मी शॉर्ट्समध्ये अपलोड केलेली आहे, तर तुम्ही तिथे नक्की जाऊन चेक करा. आणि तुम्ही पण ती भाजी ट्राय करून बघा. जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करा. A few moments later. संडे असो की मंडे, आमचा नवरा आम्हाला घरात ठेवतच नाही. मग आहो ना आम्ही ब्लेस्ड आहोत. तुझ्यासारखा डॅडी आणि तुझ्यासारखा नवरा भेटला आम्हाला. तर मी परत झाली रेडी. आज संध्याकाळचा स्वयंपाक काहीच करायचं नाहीये, आल्यावर तेच जेवण करू. म्हणजे प्रणव तर करेल, माझं मला नाही माहिती. बघू, जर भूक लागली तर मी जेवेल, अदरवाईज मी नाही जेवणार. आणि आता आम्ही जाऊया मॉलमध्ये, बिकॉज भरपूर असे ऑफर्स, मॉन्सूनचे ऑफर्स सुरू आहेत मॉलमध्ये. तर आणि ही खूप जुनी सवय आहे माझ्या लग्नाच्या आधीपासनं. मी आणि माझी बहीण आम्ही हेच करतो, आम्ही वर्षभराचा स्टॉक आताच घेऊन ठेवतो. मग वेळेवर जे लागतं ते तर आपण घेतोच, पण वर्षभराचा तर ट्राय करतो की आम्ही मॅक्सिमम स्टॉक आम्ही आताच करून ठेवतो. तर चला, काल तर थोडीफार शॉपिंग झाली होती. जर आज काही मिळालं तर आज पण घेईल. आणि स्पेशली जियानासाठी घ्यायचं आहे, बिकॉज बर्थडे मंथ स्टार्ट होते आहे, तर जियानासाठी तर घ्यायलाच पाहिजे. म्हणून मग जियानाच्या बर्थडेची तयारी जरा जास्त आहे, आणखी काही नाही. चला. काय आहे काय अंडरग्राउंड लावली आहे गाडी? नाही, शेड कुठे लावली आहे? तिकडे लावली आहे, त्या बाजूने, त्या फुटसलच्या बाजूला लावली आहे, जागाच नव्हती. नाही, तू गाडी घेऊन ये ना, अमरेला नाही आहे ना. म्हणजे मलाच मग आता दोघांपेक्षा तर एक ठीक आहे ना, है ना? कशी आहे ना. पाणी किती साचलं असतं, जाईल कसं? मी जाते, तुम्ही थांबा. ठीक आहे. बघा, प्रणवचा सेकंड साइड हा आहे. जाऊ देईल का आजपर्यंत? जाऊ देईल पण दाखवत नाही हा प्रणव. खालीच लावायची गाडी. अरे तिला कॅरी करणं, ते एवढे सारे बुक्स हातात होते म्हणून मग मी लावली. ठीक आहे. थांब ना, घाट काकांना माग ना छत्री. इथे असेल ना घाट काका. इथे पूर्ण पाणी साचलेलं आहे, पण मी हा विचारच नव्हता केला गाडी लावायच्या वेळेस. पाहिजे ना, काय पाहिजे बघा. गाडीमध्ये बसलं की आमचं कितीही खाऊ घालून आला. हिला लागेल माहित नाही काय होतं. काय आम्ही हवाय. हे ना मग तुझे टिफिन उघड ना. एकच टिफिन उघडायचं, पण आज या ना नाही. काय चला, जियानाचे खाऊन झाले 3-4 टिफिन आणि आता आम्ही चाललोय मॉल मध्ये. इथे सोडायची तर
जाऊ दे. चालायला आवड. आता स्ट्रोलरचा यूज काहीच नसतो, फक्त सामान ठेवण्याचं सामान. बाकी काही नाही. याच्यानं कुठे जायचं? चल सिया? जियाना दिस साईड. ते तिकडे जायचं आपल्याला. आणि आमच्या पार्किंग मध्ये पाणी बघा. मगाशी हा माझ्यावर ओरडत होता की तू गाडी, हा प्रणव, तू गाडी वर नाही लावली आणि मग आता कसं आलं असतं सांग बरं. तू जेही करते ते योग्य करते. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणून बायकोचं ऐकायचं, कळलं का? मी ऐकतो ना बाबा. मस्त इतकी छान लाईफ आहे माझी. हो ना ग सियाना? ए सियाना, सगळे डबे फिनिश केले हिने. 4 ते 5 डबे घेतले होते मॅडमनी. सगळी डब्बा पार्टी करायलाच येते ही. वाव वाव. आता घरी कसं जायचं आपण? येस, तर असा होता आजचा दिवस. खूप एन्जॉय केलं, खूप मजा आली आणि खूप फनी गोष्टी पण आमच्या बरोबर झाल्या. प्रणव एस्केलेटर्सनी वर निघालो. म्हणजे प्रणव आणि जियाना पुढे होते, मी मागे होती आणि जियाना खाली पडली. पण प्रणवला कळलंच नाही की ती खाली का पडली. म्हणजे मी मागे होती म्हणून मला दिसलं. तिचा डायपर तिने काढला आणि तिचा डायपर तो तिच्या पायात अडकलेला होता. आहे ना ग? आता आम्ही सुसू करू तर आम्हाला डायपर नको, आम्ही शिशी करू तर आम्हाला डायपर नको आहे आता, आहे की नाही? आता मग मोबाईल टॉयलेट घेऊन घ्यायचं काय? बिकॉज आपणच मोबाईल सारखे फिरत राहतो बाबा. जागेवर नाही राहत आपले पाय ना. आता एक मोबाईल टॉयलेट घ्यावं लागेल. एनिवेज, चला आता घरी पोचलोय आम्ही. घरी जाऊन फ्रेश होऊ आणि 10 वाजलेले. झोपायचंय लवकर बिकॉज सकाळी उद्या परत 5ला उठायचंय. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.